नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा त्या उरणगावच्या बेटाजवळच्या जंगलात आलेला असतो. त्याला माहिती मिळाल्याप्रमाणे तो अर्णव आणि त्या ईश्वरीसाठी आलेला असतो. त्याच वेळेला आता तो मनातच म्हणतो की खरंच माझ्याबरोबर जर ईश्वरी अशा एका ठिकाणी असती ना, तर खरंच सांगतो अर्णव, मी तर तिच्यासोबत असं म्हणून तो गप्प बसतो आणि नंतर म्हणतो की नाही, आता ही फार वेळ गेलेली नाही. आता मी माझ्या ईश्वरीपर्यंत पोचलोच आहे. आता माझ्या मनात जे काही चालू आहे ना, ते पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या ईश्वरीला मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं राकेशने ठरवलेलं असतं. नंतर राकेश पुन्हा मनातच बोलतो की सॉरी अर्णव, जर ह्या सगळ्या करण्यामध्ये माझ्या ईश्वरीला माझं करण्यामध्ये जर तू त्यामध्ये आडकाठी आणलीस, मध्ये आलास, तर मात्र आय एम व्हेरी सॉरी. मी तुझ्यासोबत काय करेन हे मला सांगता येणार नाही. त्यामुळे आता मला जे काही करायचं आहे ते मला केलंच पाहिजे, असं म्हणून आता राकेश हा त्याने आणलेला फेस मास्क काढतो आणि त्याचबरोबर आता तो मास्क काढतो आणि त्यानंतर त्याच्याबरोबर एक छोटीशी डबी असते. त्या डबीमध्ये त्याने लेन्सेस आणलेले असतात दुसऱ्या कलरचे. त्याचबरोबर आता इथे लावण्या ही घरी सारखं तिच्या माणसाची फोनची वाट बघत असते. नंतर तो फोन आल्यावरती चिडत म्हणते की हे काय, किती वेळ झाला मी या फोनची वाट बघतीये. तुम्हाला काही कळतं की नाही? काय झालं, काही पत्ता लागला आहे का? तुझी माणसं तिकडे पाठवली आहेस का AR जवळ? तेव्हा मग तो माणूस म्हणत असतो की ॲक्च्युली नाही मॅडम, ती माणसं पाठवली आहेत तिकडे अर्णव साहेबांच्या इथे, परंतु ती माणसं तिकडे पोचायला अजून थोडा वेळ आहे. काय ना, तिकडे माणसं असतील म्हणूनच ते थोडे वेळाने जात आहेत, कारण तिकडे कुठल्याही प्रकारचा धोका असू शकतो, म्हणून ती माणसं तिकडे जातील. त्याच वेळेला मग आता लावण्य म्हणते की हे बघा, मला काहीही एक्सक्यूजेस नको आहेत. लवकरात लवकर तुम्ही तिकडून ARला सोडवायचं आहे. काही झालं तरी लवकरात लवकर त्याला इथे पोचवायचं आहे. आणि हो, उद्या सकाळपर्यंत मला माझा AR इकडे हवा आहे, व्यवस्थित फिट अँड फाईंड. गेट इट? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, उद्यापर्यंत सर आपल्यापर्यंत आलेले असतील. तेव्हा मग ती म्हणते की यस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, की फक्त ARला इकडे आणायचं आहे, त्या ईश्वरीला नाही, लक्षात ठेवायचं. तेव्हा मग तो ओके मॅडम बोलून फोन ठेवतो आणि लावण्या मागे वळून बघते, तर समोर तिथे अंजली आलेली असते. आता अंजलीला पाहून लावण्याच्या पायाखालची जमीन हादरते. लावण्य विचार करते की बापरे, हिने काही ऐकलं आहे की काय, असं म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा आता रंगच बदललेला असतो. आता अंजली ही लावण्याबरोबर चालत येते. लावण्या खूपच घाबरलेली असते. नंतर इथे राकेश हा स्वतःच्या चेहऱ्याला तो मास्क लावतो आणि स्वतःचा चेहरा अगदी व्यवस्थितपणे लपवतो. काही करून त्याला कोणालाही कोणत्याही प्रकारचा संशय येऊन द्यायचा नसतो, म्हणून तो पूर्ण तयारीनिशी असतो. त्याशिवाय तो त्याच्या डोळ्यांमध्ये जे त्याने लेन्सेस आणलेले असतात काळ्या कलरचे, ते लेन्सेस लावतो जेणेकरून कोणालाही कळू नये की हा राकेश आहे म्हणून. आणि त्यामुळे इथे आता तो पूर्ण तयारीनिशी तिथे आलेला असतो. त्याचबरोबर अंजली आल्यावर लावण्या घाबरते आणि अंजली तिला विचारते की काय गं लावण्या, तू काय बोलत होतीस? म्हणजे अर्णवबद्दल काहीतरी बोलत होतीस का? अर्णवच्या सुटकेबद्दल काहीतरी बोलत होतीस? तेव्हा मग लावण्या म्हणते की हो, ॲक्च्युली मी अर्णवला इथे आणल्याबद्दल बोलत होते, म्हणजे मी माझ्या सोर्सेसबद्दल बोलत होते. तेव्हा मग ती म्हणते की काय, कोणते सोर्सेस तुझे? तेव्हा लावण्याला काय बोलायचं काही सुचत नसतं. ती म्हणते की म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं, जनरली आपण सोर्सेस म्हणजे सगळ्यात पहिले कोणाचा विचार करतो, तर पोलिसांचा. पण तू तर पोलिसांशी बोलत नाही असंच दिसलं मला. तर मग तुझे असे कोणते सोर्सेस आहेत ज्यांचा वापर करून तू त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा मग लावण्य म्हणते की असतात ना आपले फ्रेंड्स, रिलेटिव्स वगैरे, हे सगळे सोर्सेस आहेत माझे, बाकी काही नाही. आणि तू विसरतेस का? कारण काही झालं तरीही माझी आई जरी US ला असली तरीही तिचे सोर्सेस इथे अवेलेबल आहेत. ती तिची माणसं इथे ठेवून गेली आहे, त्यामुळे तिचाच उपयोग करते मी आणि त्यांचीच मदत घेते मी. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे, परंतु तू ARला सोडवतेस आणि एक गोष्ट नक्की, हे दुसरं काहीतरी काय बोलत होतीस की ईश्वरीला सोडवायचं नाही वगैरे? मग आता लावण्य म्हणत असते की नाही, तसं काही नाही, मी ARला तर सोडवणारच आहे. त्यावेळेला तिला अंजली म्हणते की ARला नाही, ईश्वरीला पण सोडवायचं आहे. तेव्हा मग लावण्या ॲटिट्यूडमध्ये हां तेच ते असं बोलते. त्याचबरोबर इथे आता तिला अंजली म्हणते आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की आपल्या ऑफिसच्या मागच्या लेनमध्ये CCTV फुटेजमध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघेजणही दिसले आहेत.
आणि दोघांना तिथून किडनॅप केल्याचं सगळं फुटेजही समोर आलेलं आहे. म्हणून आता लवकरच ते सापडतील आणि पोलिसांच्या हाती एकदा की ही क्लिप सापडली की ते लवकरच सापडतील. असं म्हटल्यावर आता लावण्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, कारण तिला खूप भीती वाटत असते. जर या CCTV फुटेजमधून काही बाहेर आलं तर मात्र फार मोठा धक्का बसणार असतो. त्यामुळे ती अगदी टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अंजलीने हे सांगितल्यामुळे आता लावण्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि ती म्हणते की व्हॉट, म्हणजे CCTV फुटेजमध्ये सगळं सापडलं तर? तेव्हा लावण्य म्हणते की म्हणजे सगळं कळालं आहे का पोलिसांना? तेव्हा आता तिला अंजली म्हणते की अगं, म्हणजे तू अशी का बोलते आहेस? पोलिसांना काही कळालं आहे वगैरे म्हणजे मला कळलं नाही. जर पोलिसांना काही कळालं असेल तर काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तू का घाबरतेस इतकी? तेव्हा लावण्य म्हणते की छे छे, नॉट फॉर शुअर, मी घाबरत वगैरे नाही आहे, परंतु मला कळत नाही आहे की नक्की काय होणार आहे ते. तेव्हा ती म्हणते की अगं, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. लवकरात लवकर आपला अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही पोलिसांच्या ताब्यात येणार आहेत. त्यामुळे आता काहीच घाबरण्याची गरज नाही आहे, लवकरच ते सुटतील. लावण्य म्हणते की हो, ही बातमी आनंदाचीच आहे. पण तिला अंजली म्हणते, पण तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद मला दिसून येत नाही आहे की तू हे जे सगळं बोलतेस याने तुला आनंद होतोय. तेव्हा ती म्हणते की नाही, अशातला काहीच भाग नाही. मला जरा 2 मिनटं शांत व्हायला झालं, कारण ना मी माझी पण माणसं कामाला लावली आहेत ना, म्हणून म्हणाले. बाकी काही नाही. आणि जर लवकरात लवकर ते सापडतील तर आपल्याला चांगलंच आहे, हो ना? असं ती तिला बोलत असते. अंजलीला मात्र कळून चुकलेलं असतं की हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीच नाही आहे. त्याचबरोबर इथे आता लावण्या ही अशी टेन्शनमध्ये असताना आजी ही नम्रताला घेऊन येते. आता नम्रता आल्याबरोबर अंजली म्हणते की अगं, ये ना ये. तेव्हा आजी म्हणते की पोर अगदी टेन्शनमध्ये होती. इथे आली होती तेव्हा खरंच खूप रडत होती. मी तिला जरा शांत केलं, काळजी करू नको, लवकरच ईश्वरी सापडेल म्हणून तिला आता जरासा दिलासा मिळाला आहे. तेव्हा लगेच लावण्य म्हणते की काय, ही सगळी नाटकं करण्याची काय गरज आहे? मी म्हणते नाही, म्हणजे स्वतःच्या बहिणीनेच हे सगळं केलेलं आहे. काही झालं तरीही ही सगळं करण्याच्या मागचं कारस्थान हे त्या ईश्वरीचंच आहे. तरी पण हे असं दाखवत आहेत की हे सगळं झालं आहे ते तिने केलेलंच नाही आहे आणि मुद्दामच नाटक करून दाखवत आहेत हे लोक. तिला मुद्दाम फसवण्यासाठी हे सगळं मदत करतायत. तेव्हा आता आजीला जे काही लावण्य बोलत असते त्याचा खूप राग येत असतो, कारण लावण्य ही उगीचच उठसूट ईश्वरीवर आरोप करत सुटलेली असते. लावण्य म्हणते की तुम्हा लोकांना लाज नाही वाटत का गं? इतकं सगळं करूनही परत तिथेच तुम्ही लोक येता आणि तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, असं ती म्हणते. आता आजी ही तिला थांबवते आणि म्हणते की बस लावण्य, बस. अगं, किती बोलशील तू तिला? बोलण्याचं काही तुला तारतम्य आहे की नाही? अगं, हे सगळं केलं आहे त्या ईश्वरीने नाही केलं आहे आणि तू म्हणतेस की यांच्या जिभेवर एक आणि आतमध्ये मनात एक, असं म्हणतेस ना तू, परंतु तसं अजिबातच नाही आहे. अगं, ईश्वरीसारखी निर्मळ मनाची मुलगी ना कुठे शोधूनही सापडणार नाही. तिच्या मनामध्ये एक आणि ओठांवर एक असं अजिबात नसतं. ती जे मनात विचार करते ना तेच ती बोलून दाखवते आणि ती खूप निर्मळ मनाची मुलगी आहे. आणि काही काही लोक असेही असतात की जे त्यांच्या मनातून मोजून मापून बोलत असतात आणि जेवढं बोलायचं तेवढंच बोलत असतात. खरं तर ती लोक ना पाताळयंत्री असतात. त्यांच्या मनामध्ये खूप काही खोट असते, कारण ते मनातलं काही खरं सांगत नाहीत. म्हणूनच आता तू मला ईश्वरीबद्दल काही सांगू नको. आणि तुला कितीचा अनुभव आहे गं माणसांचा? माणसं ओळखण्यात तुला किती माहिती आहे, परंतु तू मला ईश्वरीबद्दल काहीच सांगू नको. मला ईश्वरीबद्दल सगळं काही चांगलं माहिती आहे. तेव्हा मग आता इथे लगेच अंजली पण ईश्वरीची बाजू घेत बोलते की हो, बरोबर आहे, ती ईश्वरी काय आहे ते आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. ती किती चांगली आहे आणि तिने हे सगळं केलेलंच नाही आहे, असं आता ती बोलून दाखवत असते आणि नम्रताची दोघीजणही बाजू घेत असतात. आजी म्हणते की हो ना, खरंच माझ्या अर्णवच्या मागे ना काय लागलं आहे काय माहिती. एकदाचं हे त्याच्या मागचं शुक्ल काष्ट मिटू दे, असंच मी देवाजवळ प्रार्थना करते. त्यांच्या मागचं, त्या दोघीही पोरांच्या मागचं हे संकट लवकरात लवकर बाजूला होऊन लवकरात लवकर ही मुलं सापडू देत, हीच मी देवाकडे प्रार्थना करते, असं आजी आता बोलत असते. आणि आजीला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं. त्याचबरोबर आजीने चांगलाच लावण्याचा देखील पाणउतारा केलेला असतो. म्हणून लावण्य आता चांगलीच तोंडावर पडलेली असते. तिला काय बोलावं आता काहीच पुढे समजत नसतं. त्यानंतर आजी, अंजली, नम्रता तिघीजणीही निघून जातात. आता नम्रताची हालत पाहून आजीला खूप वाईट वाटत असतं. त्याचबरोबर त्या तिघी निघून गेल्यानंतर आता इथे लावण्य ही मनातल्या मनातच स्वतःशीच बोलायला लागते की झालं, या अंजलीने आणि या आजीने ना या ईश्वरीचं ना फॅन क्लब उघडायचंच बाकी ठेवलेलं आहे.
खरंच मला इतका चीड येते ना या लोकांची. या ईश्वरीमुळे ना मला या घरामध्ये कायम दुय्यम वागणूक मिळते. कायम माझा तिथे अपमानच केला जातो आणि मला रिस्पेक्ट केलं जातं. माझं सगळं जी काही म्युच्युअलिटी आहे, अंडरस्टँडिंग आहे, इथे धुडकावली जाते. परंतु नाही, एकदा की मी इथे मिसेस अर्णव राजे शिर्के झाली ना, की मग बघा मी काय करते ते. तुमच्या सगळ्यांचे हे माज उतरवायला ना मी अजिबात कमी करणार नाही, या माजुरड्या अंजलीचे आणि या आजीचे, असं म्हणून ती आता राग व्यक्त करत असते. तर इथे ईश्वरी ही काहीतरी करत बसलेली असते. ती एका ठिकाणून मशरूम गोळा करते आणि ते त्या आगीवर भाजत असते. इथे अर्णवला शांत झोप लागलेली असते. तो झोपलेला असतो. ईश्वरी मात्र तिचं काहीतरी करत बसलेली असते आणि तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष हे अर्णवकडे जातं आणि ईश्वरी म्हणते की किती शांतपणे झोपला आहे हा. नाही म्हणजे झोपल्यावरती ह्याचा चेहरा अगदी वेगळाच दिसतो आणि झोपल्यावर किती मासूम दिसतो हा, आणि उठल्यावरती तेवढाच तापट असतो. आणि कोणाला काय बोलायचं, कोणाला काय नाही याचं त्यावेळेला त्याला अजिबातच भान नसतं. नुसता चिडलेलाच असतो प्रत्येक वेळेला, असं ती आता बोलून दाखवत असते. नंतर आता ईश्वरी म्हणते की इतका मासूम चेहरा आणि त्यानंतर उठल्यावरती इतका रागीट चेहरा खरंच खूप वेगवेगळे आहे, असं म्हणून ती आता गालातल्या गालातच हसत असते आणि त्याच्या बोलण्यावरती किंवा त्याच्या बघण्यावरती कमेंट पास करत असते. आणि तो झोपलेला असताना तिचं लक्ष जातं की सारख्या जे काही मच्छर आहेत ते त्याच्या आसपास फिरकत आहेत. मग आता ईश्वरी ही बघते की तो गाढ झोपेत असलेला असताना त्याला त्रास होत आहे आणि सारखे मच्छर त्याच्या गालावर येत आहेत. म्हणून ती म्हणते की अरे बापरे, या खडूसच्या गालावर तर सारखे मच्छर येत आहेत. म्हणून आता ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या नाकावर असलेलं जे मच्छर असतं ते मच्छर आता ती उचलायला जाते आणि तो डास त्याच्या नाकावर बसून त्याला त्रास देत असतो. म्हणून ईश्वरी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या नाकाला स्पर्श करायला म्हणजेच तो डास काढायला बघत असते. तेवढ्यातच आता अर्णव हा जागा होतो आणि तिच्याकडे अगदी रागाने बघतो. तेव्हा पटकन ईश्वरी दचकून बाजूला होते. अर्णव म्हणतो की काय करतेस, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेस, मी झोपलेले असताना माझ्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा बघतेस का. तेव्हा मग ती म्हणते की ए बाबा, तुझं तोंड जाऊन बघितलंयस का आरशामध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की येस, मी हँडसम आहे आणि माझ्या प्रत्येक मॅगझिनच्या पेजमध्ये मी फ्रंट पेजला इलिजिबल बॅचलर ऑफ द इयरचा दरवर्षीचा माझा अवॉर्ड असतो आणि मी दरवर्षी मॅगझिनवर फर्स्ट पेजवर झळकतो. तेव्हा मग ती म्हणते की हँडसम आणि तू, जाऊ दे आरशात जाऊन तुझं तोंड बघ. हँडसम नाही, अगदी चिडचिडा आहेस तू. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, तसंही तू मॅगझिन्स वगैरे वाचत नसतीलच, कधी दिवाळी अंक तरी वाचला असशील की नाही काय माहिती. तेव्हा मग आता ती म्हणते की मी काय वाचलं आणि काय नाही ना हे चांगलंच माहिती आहे. आणि हो, मला ते मॅगझिन्स वगैरे वाचण्याची गरज नाही आहे. मी समोरासमोर बसून माणसाला बघू शकते. तू कसं आहेस ते मला चांगलंच माहिती. सतत आपली प्रत्येक वेळेला नुसती वो नुसती चिडचिड प्रत्येकाच्या अंगावर असं नुसतं धावून जाणं एवढंच जमतं तुला, बाकी कुठे काय जमतं. त्यावेळेला आता तो म्हणतो की ए गप्प बस, उगीच काही मला बोलू नकोस, चल जा तू इकडून, असं म्हणून तो तिला जायला सांगतो. आणि ती जाऊन त्याला ती मशरूमची काठी आणून देते आणि म्हणते की हे घे खा. तेव्हा तो म्हणतो की हे काय आहे, काय देतेस तू मला खायला. तेव्हा मग ती म्हणते की मशरूम आहेत मशरूम, मी एवढे मेहनतीने गोळा करून भाजलेले आहेत, खाई ते. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, तुला माहिती आहे की काही प्रकारच्या मशरूमच्या जाती या विषारी असतात, मग तू हे मशरूम कसे काय आणलेस. त्यावेळेला मग ती म्हणते की हे बघ, मला काही माहिती नाही आहे, तू हे मशरूम्स खा. काय ना, काही झालं तरी तुला इथेही जंगलात आसपास काहीच मिळणार नाही आहे. तुला जर आजारी पडायचं असेल तर राहा, तसंच राहा. अरे बाबा, हे खाऊन घे ना एकदाचं, उगीचच कशाला डोक्याला ताप देतो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मला नको आहे. तेव्हा मग ती म्हणते की तुला तुझ्या आजीची शपथ आहे. तेव्हा मग तो ओरडतो आणि म्हणतो की आजीची शपथ कशाला घालतेस तू मला, आणते इकडे. तेव्हा मग ती जात असताना मागे वळून बघते आणि म्हणते, आता काय करायचं आहे, मला कशाला परत बोलवलंस, मगाशी तर मोठ्या ॲटिट्यूडमध्ये नको बोलत होतास. तेव्हा मग तो म्हणतो की आण इकडे ते, मला माझ्या आजीची शपथ घातलीस ना म्हणून तुला दे म्हणालो. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, घे खाऊन. तेव्हा मग तो हाताने खायला जाणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की त्याचे हात खूप घाणेरडे आहेत आणि धुतलेही नाही आहेत. म्हणून तो म्हणत असतो की शिट, माझे हात घाण आहेत, धुतलेही नाही आहेत, किती अनहायजेनिक आहे सगळं, बापरे देवा, असं तो म्हणतो. तेवढ्यातच ती आता एक मशरूम काढते आणि त्याला भरवत असते. तेव्हा तो म्हणतो की हे काय आता. मग ती म्हणते की माझे हात स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत, म्हणून हे घे, माझ्या हाताने खा, असं म्हणून आता ती त्याला भरवायला लागते. तेवढ्यातच तिथे राकेश पोचलेला असतो आणि राकेशला हे पाहून खूप जळफळाट होत असतो.
राकेश म्हणतच म्हणतो की हे काय, हे ईश्वरी आणि अर्णव इतके एकमेकांच्या जवळजवळ आलेले आहेत. माझी इंदोरी जिलेबी ही या अर्णवच्या इतक्या जवळ आलीच कशी, असं म्हणून आता तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप राग होत असतो. ईश्वरी इकडे अर्णवला आता भरवत असते आणि अर्णवला भरवत असताना तिच्या बोटाला थोडंसं चावलं जातं. तेव्हा ती त्याच्यावर ओरडते की ए बाबा, तुला हे खायचं आहे, माझं बोट नाही खायचं आहे, असं म्हणून ती त्याला ओरडते. त्यानंतर इकडे आजी ही तिच्या देवी आईजवळ प्रार्थना करत असते की देवी आई, अगं हे सगळं काय चाललंय आमच्या घरात. माझा अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही खूप मोठ्या संकटात अडकले आहेत. काय करावं हे आम्हाला काहीच सुचत नाही गं. आता तूच आमचा आधार आहेस, तूच काहीतरी चमत्कार कर आणि लवकरात लवकर आमच्या अर्णवला आणि ईश्वरीला या सगळ्यामधून बाहेर काढ, असं म्हणून तिघीजणीही देवीजवळ हात जोडून असतात. आणि नम्रता देखील म्हणत असते की हो, ते दोघंही कुठे असू देत, ते दोघं सुखरूप असू देत, त्यांना काही व्हायला नको, लवकरात लवकर त्यांना प्लीज घरी आण, असं नम्रता देखील देवीजवळ हात जोडत असते आणि माझ्या ईश्वरीला लवकर आण असं ती बोलत असते. तर आता त्या सगळ्यांचं जे काही बोलणं आणि देवाजवळ हात जोडणं असतं ते तिकडून वल्लरीने ऐकलेलं असतं आणि वल्लरी त्या दोघींकडे बघत असते. वल्लरी मनातच म्हणते की चला, तुमची जी काही इच्छा आहे ना ती कधी पूर्ण तर होणारच नाही आहे, कारण इकडे येणार आहे तो फक्त आणि फक्त अर्णव. ती ईश्वरी तिथेच राहणार आहे आणि जरीही चुकून ती ईश्वरी इथे आली तरीही तिचं काहीच होऊ शकणार नाही, कारण मी तिची ऑलरेडी इतकी बदनामी करून ठेवली आहे. ऑफिसमध्ये, घराबाहेर कुठेही तिला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. तिची इतकी बदनामी झाली आहे की तिच्याकडे कोणीही वळूनसुद्धा बघणार नाही आणि मग त्या ईश्वरीचा पत्ता कायमचा कट होणार आणि या अर्णवचं लग्न माझ्या लावण्याशी होणार आणि मग लावण्याशी लग्न झाल्यानंतर या संपूर्ण संपत्तीची मालकीन मी होणार मी आणि संपत्ती माझ्या आणि माझ्या मुलाच्या हातामध्ये. दॅट इज दॅट, असं म्हणून ती आता खूपच खुश होत असते आणि त्यांच्या ज्या काही योजना असतात त्यावर पाणी फिरवायला पूर्णपणे तयार झालेली असते. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही जंगलामधून चालत चाललेले असताना त्याला डास चावत असतात. कुठून काही रस्ता सापडतोय का तो ते बघत असतो. आता ईश्वरी म्हणते की सर, अहो काय करताय तुम्ही, इतक्या रात्रीचे कुठून तुम्ही जंगलातून जायला निघताय, नक्की काय आहे तुमच्या मनात. तेव्हा मग अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय चाललंय काय तुझं, जरा शांत बसता येत नाही का तुला, गपचूप मी सांगतोय ना ते कर. परंतु ईश्वरी ऐकायला तयार नसते. ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही काय करताय, नाही म्हणजे इथे एवढ्या रात्रीचा आपल्याला कुठे मार्ग सापडणार आहे, खूप अंधार आहे सगळीकडे, सगळीकडे खूप भीती वाटते मला, इतकं मोठं जंगल आहे. तरीही तो ऐकायला तयार नसतो, तो तिथून निघालेलाच असतो. मग आता ईश्वरी म्हणते की प्लीज थांबा. तेव्हा तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय काय करावं ना, मला खरंच काही सुचत नाही आहे, हे सगळं काय घडतं आहे आणि मला तर वाटतं ना हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे, तुझ्यामुळे. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यामध्ये आली आहेस तेव्हापासून माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच सुरू झाले. तरच कुठेही काही मार्ग नाही सापडत मला, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे घडतं आहे, कळलं, गपचूप बस, असं म्हणून तो तिच्यावर ओरडतो. त्याच वेळेला मागून आता राकेश येतो आणि तो अर्णवच्या डोक्यावर एक काठी घालतो आणि काठी घातल्याबरोबर आता अर्णव हा आई गं असं विवळतो आणि त्यानंतर तो तिथेच खाली पडतो. आणि त्यावेळेला अर्णवला त्रास होत असताना ईश्वरीलाही धक्का बसतो की हे सगळं काय घडलंय, नेमकी व्यक्ती अशी अज्ञात ठिकाणी कोण आली, अशी त्याला मोठी काळजी वाटलेली असते. त्याच वेळेला आता ईश्वरीकडे राकेश बघायला लागतो आणि अर्णव सर असं ती ओरडत असते, प्लीज तुम्ही उठा असं ती बोलत असते. त्याच वेळेला राकेश हा मूर्खपणाचा कळस करतच ईश्वरीजवळ जातो आणि तिची ओढणी धरण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ती म्हणते की सोड मला, काय करतोस हे तू. त्याच वेळेला आता अर्णव हा डोकं धरून असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. ईश्वरी म्हणते की काय चाललंय काय, सोड सोड, परंतु तो राकेश ऐकायला तयार नसतो. आता तो तिची ओढणी स्वतःजवळ खेचण्याचा प्रयत्न करून तिला स्वतःजवळ धरत असतो. आता शेवटी तो यशस्वी होतो आणि ईश्वरीला स्वतःजवळ घेतो आणि तिच्या डोळ्यांकडे बघत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये अगदी सुडेची भावना आणि असूयेची भावना असते. ती म्हणते की काय करतोयस तू, कोण आहेस तू, प्लीज सोड मला, सोड, असं ती ओरडत असते. त्यावेळेला इथे आता अर्णव अजूनही डोक्याला हात लावूनच असतो, कारण त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. त्याच वेळेला आता राकेश हा ईश्वरीला खाली ढकलतो आणि खाली ढकलून तिच्यावरती तो आता जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतो. ईश्वरी ही म्हणत असते की प्लीज सोड मला, सोड, असं म्हणत असते. तरीही राकेशला तिच्यावर दया येत नसते. तो तिच्या अंगावर जाऊन तिच्यावर अगदी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला हे सगळं अर्णव बघतो. त्याला खूप राग आलेला असतो. ईश्वरीच्या अगदी जवळ असं कोणीतरी गेलंय त्यामुळे तो चिडतो
आणि जाऊन पटकन तो राकेशला बाजूला करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा आता तो प्रयत्न करू लागतो. आता राकेशच्या चेहऱ्यावरचा अर्धवट मास्क निघालेला असतो आणि त्याच्या एक डोळ्यातला जो काही त्याने लेन्स लावलेला असतो ब्लॅक कलरचा तो देखील निघालेला असतो. म्हणून आता अर्णव हा पूर्णपणे शोधण्याचा प्रयत्न करतो की कोण आहेस तू. परंतु इथे आता अर्णवच्या हाती काहीच लागत नसतं. तेवढ्यातच लावण्याची जी माणसं असतात ती जंगलामध्ये आलेली असतात आणि बेटावरच त्या निर्जन ठिकाणी जंगलात ते आपल्या अर्णवचा शोध घेत असतात. तेव्हा मग त्यातला एक म्हणतो की लावण्य मॅडमने सांगितलं आहे काही करून अर्णव सरांना अगदी व्यवस्थित आणायचं सुखरूप. आणि हो लक्षात ठेवा फक्त आणि फक्त त्या अर्णवची इथून सुटका करायची आहे, त्या मुलीची त्या ईश्वरीची नाही. म्हणूनच तिला इकडेच जंगलामध्ये सडत ठेवायची आहे आणि फक्त त्या अर्णवला बेशुद्ध करून इकडून गायब करून घेऊन जायचं आहे आणि उद्या सकाळी मॅडमपर्यंत हजर करायचं आहे. परंतु प्रत्येकाने लक्षात ठेवा मॅडमने जे काही सांगितलं आहे ते काही झालं तरीही त्या मुलीची सुटका करायची नाही असं म्हणून ते पुन्हा शोध घेऊ लागतात. आणि तेवढ्यातच आता चालत चालत ती माणसं अर्णवपर्यंत पोचलेली असतात आणि टॉर्च लाईट ही अर्णववर मारतात. तेवढ्यातच इथे आता अर्णव कोण आहे रे असं ओरडतो आणि त्याचं लक्ष समोर टॉर्च लाईटकडे जातं, त्या माणसांकडे जातं. तेवढ्यात राकेश हा पटकन अर्णवच्या पोटामध्ये एक खुबा मारतो आणि तो तिथून निघून जातो. आणि पळून गेल्यावरती राकेश पळून गेल्यावर आता अर्णव म्हणतो की कोण होता हा माणूस आणि त्याला आता सावरण्याचा प्रयत्न ती ईश्वरी करू लागते. आता ती 3 माणसं समोर असतात जी लावण्याची असतात. आता त्या माणसांना पाहून अर्णवच्या लक्षात आलेलं असतं जेव्हा ऑफिसच्या मागच्या लेनमध्ये ही 3 माणसं असतात तीच त्या गाडीमध्ये बसून आलेली असतात. आणि तेवढ्यातच आता अर्णवला बघितल्यावर ती माणसं घाबरतात आणि अर्णव त्यांना म्हणतो की तुम्हीच होतात ना रे ती लोक. आणि अर्णवला आता त्या सगळ्यांचे चेहरे आठवतात की कशाप्रकारे त्यांनी ईश्वरीला किडनॅप केलं होतं. आणि ईश्वरी ही त्यांना बघून आता घाबरलेली असते, कारण सततचा कोणीतरी गुंड हा समोर येत असतो आणि त्याचा पाठलाग करावा लागत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की सांगा ना मला, बरोबर बोलतोय ना मी. त्या दिवशी म्हणजे आमच्या ऑफिसच्या बाहेर या ईश्वरीला किडनॅप करणारे तुम्हीच लोक होते ना, तुम्हीच काल मागच्या बाजूला होते ना असं तो त्यांच्यावर ओरडत असतो. म्हणतो की हो मला तुमचा चेहरा आठवतोय, तुम्हीच होतात ते असं म्हणून तो आता त्यांच्यावर ओरडत असतो. आणि म्हणतो की नाही नाही तुम्ही इथे परत कशाला आलायत, तुम्ही काय करताय, लक्षात घ्या मी तुमचं काय करू शकतो ते, तुम्हीच हिला किडनॅप केलेलं होतं असं म्हणून तो आता त्यांना अगदी बरोबर ओळखतो. आणि तेवढ्यातच इथे आता अर्णव म्हणतो की लक्षात घ्या तुम्ही जर इथे पुन्हा काय करण्याचा प्रयत्न केलात ना मग मी तुमच्याशी काय पंगा घेऊ शकतो हे तुम्हाला कळणार नाही. तेव्हा त्यातलाच एक माणूस हा अर्णवच्या समोर जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अर्णव हा त्याला फाईट मारतो आणि मग याला सोडायचं नाही असं सगळेजण बोलायला लागतात. त्यावेळेला अर्णव मात्र सगळ्यांची पिटाई करण्याच्या मूडमध्ये असतो आणि अर्णव हा सगळ्यांना अगदी मारतच सुटलेला असतो, कारण काही करून त्याला ईश्वरीचं रक्षण करायचं असतं. एक एक गुंड हा अर्णव समोर येत असतो आणि अर्णव त्यांना प्रत्येकाला आसमान चारत दाखवत असतो. तर इकडे त्याच्याबरोबरच ईश्वरी देखील ॲक्शन मोडमध्ये आलेली असते आणि ती देखील त्यांना पायाने मारूनच त्यांना खाली पाडत असते. त्याच वेळेला आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही तिथून पळ काढायला बघत असतात आणि ईश्वरीला अर्णव म्हणतो की चल इथून चल. आणि अर्णव त्यांच्यावर ओरडतो की लक्षात ठेवा जर पुन्हा कधी माझ्या नादाला लागलात तर इथून चालतं व्हायचं, नाहीतर बघा मी तुमचं काय करेन ते असं म्हणून तो त्यांना धमकी देऊ लागतो. परंतु त्यातलाच लावण्याचा एक जो गुंड असतो तो येतो आणि अर्णवला बेशुद्ध करण्यासाठी त्याच्याजवळ रुमाल धरायला जातो आणि अर्णवने त्याचा हात गच्च धरलेला असतो आणि ईश्वरीला हे बघून खूप रडायला येत असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णवने एकमेकांचा हात धरलेला असतो आणि आता अर्णव हा सगळ्या गुंडांना म्हणत असतो की लक्षात घ्या हिच्या जवळही येण्याचा प्रयत्न करू नका आणि हिला काही करू नका, कारण काही झालं तरीही हिच्या जवळ येण्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी सामना करावा लागेल असं म्हणून आता अर्णव हा प्रत्येक गुंडाला त्याच काठीने रोखण्याचा प्रयत्न करत असतो. 3 गुंड वर्सेस अर्णव एकटा असं सगळं चित्र समोर असतं आणि तरीही अर्णव सगळ्यांना पुरून उरलेला असतो. तो म्हणतो की लक्षात घ्या तिला काही करण्याआधी, तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी सामना करावा लागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप बरं वाटत असतं, कारण अर्णव हा तिचं प्रोटेक्शन करत असतो. तिचं अशा प्रकारे रक्षण जो अर्णव करतो ते पाहून तिला खूप बरं वाटतं आणि अर्णवच्याबद्दल तिच्या मनामध्ये आता थोडीफार जागा निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि दोघंजणही आता मेन रस्त्यावर पोचलेले असतात आणि त्यावेळेला आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते की सर चला लवकर चला, हे घ्या पटकनी मला हात द्या आणि बसा इथे लवकर, आपण इथून निघूया.
पटकनी हात द्या ना असं म्हणून ती त्याचा हात मागत असते. त्याच वेळेला अर्णव तिच्यावर नेहमीप्रमाणे गुस्सेल होऊन चिडतो आणि म्हणतो की चल मागे सरक, मागे हो मागे, मी चढेन माझा असं म्हणून तो तिला आता ॲटिट्यूड दाखवतो आणि त्यानंतर तो देखील आता त्या टेम्पोमध्येच चढतो. आणि हे सगळं तिथून राकेश उभं राहून बघत असतो. आता राकेशचं त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष असतं. आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जेव्हा पुन्हा आपल्या शहरात आपल्या घरी येणार तेव्हा त्यांच्याबद्दल नेमकं काय घडणार, कोणते प्रसंग उभे राहणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब